हॅलो. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी आता ही नवी वेळ होती, की मी 108 सूर्यनमस्कार केले आणि मला तर असं नेहमी वाटतं, की प्रत्येक महिन्यात मॅडमने 108 सूर्यनमस्कार घ्यावे, एक वीकेंड कधीतरी. आणि म्हणजे वेट तर दिसतंच आहे सगळ्यांना. मी तर मॅडमकडे आता 1.5-2 वर्ष झाली मॅडमकडेच क्लास करतीये. तर आणि अनुभव खूप छान आहे आणि मॅडम म्हणतात ना, इतकेच राहिलेत, तर ती खूप एनर्जी येते, की दिवसभर हां, चला आपल्याला एवढे करायचंय, करायचंय. आणि माझ्या स्वतःमध्ये झालेला बदल म्हणजे माझं असं गोड खाण्याची इच्छा पूर्ण गेली आहे. म्हणजे काही गोड खावं असं नाही वाटत. म्हणजे 4 महिन्यात तर मी एक पण स्वीट नाही खाल्ले आता. आणि पहिले तर मला असं होतं उठलं की पहिला थोडा अर्धा कप चहा पाहिजेच असं होतं. पण ती पण सवय माझी गेली आहे आणि अजून वजन तर माझं मेंटेन झालंय आणि विशेष म्हणजे माझं झोप नाही कारण संध्याकाळी 6:30 वाजले मला असं होतं मी कधी झोपेल, कधी झोपेल. परत माझ्या जेवणाच्या वेळा पण म्हणजे संध्याकाळी 8 वाजले ना मला असं वाटतं किती म्हणजे पटकन जेवेल मी इतकं म्हणजे माझं ते टायमिंग एकदम सेट झालंय. सकाळी पण 11:30 मी मध्ये काहीच खात नाही आणि सकाळी फक्त कोवळा ज्यूस एवढाच एक माझा आहे. आणि 108 सूर्यनमस्कारांनी खूप पॉझिटिव्ह वाटतं, की असं आपण काहीतरी करू शकतो अचीव्ह असं. आणि मला दिवसा झोपणं वगैरे ह्या गोष्टी काही आवडत नाही. पण म्हणजे दिवसभर मी फुल एनर्जेटिक असते. 2-2 मुलांच्या मागे पुढे पळून पण मी फुल एनर्जेटिक असते. थँक यू.